आमच्या घरी माझ्या आईने माझा संसार चांगला करण्यासाठी 500 कोंबड्या पाळलेल्या होत्या. 500 रोज मी चारा पाणी करायचो त्या कोंबड्याला. मग आता पक्षी होते बिचारे, ते त्यांना काय करायचे. मालक मंदिरात गेलाय ना, 50 कोंबड्या मंदिरात. मग विचारलं सगळ्यांमुळे, हे कोणाच्या कोंबड्या? पाहू म्हणले कोणाचे आलेत पाखरे. लोक म्हणले हे काय या पोराचे. भाऊने मला प्रश्न विचारला, म्हणले होय रे तुझ्यात का कोंबड्या? म्हणलं नाही, माझ्या आईने पाळलेल्या आहेत. भाऊ म्हणले पोरग लय हुशार दिसते. ह्याला आता आशीर्वाद कमी द्यायचाच नाही. भाऊ म्हणलं घरी चला. म्हणले कशाला? म्हणलं फक्त माझ्या आईला सांगा कोंबड्या विकायचे. अरे बाळ, भाऊने मला तवा सांगितलेला शब्द अजून आठवतोय बघा. ज्याच्या घरी कोंबड्या आहेत त्यांना सांगतो. भाऊ मला म्हणले एक वेळेस कोंबडीच्या विष्ठेने जर पाय भरला, एक वेळेस कोंबडीच्या विष्ठा कळते ना, कोंबडीच्या विष्ठेने एक वेळेस जर पाय भरला तर जो आपला ह्या व्यवहार आहे प्रापंचिक, हे 3 दिवस सरळ होत नाही एकदा पाय भरल्यावर. म्हणलं असो. मग म्हणले तुझा किती पाऱ्या? बा बरंच असेल 500 कोंबड्या. आणि म्हणलं आता ती होऊ नाही म्हणूनच तुम्हाला न्यायचंय भाऊ. माझी आई लय कडक होती बिचारी, गेली लय कडक होती. मी भाऊला घरी नेलं, बाज टाकली, घोंगडी टाकली. भाऊ त्या बाजावर बसले आणि माझी आई पाणी आणायला गेली त्या हांडा भरून. तिकडून आल्यावर म्हणली हा मला माहिती आहे, ह्या गाबड्यानेच तुम्हाला आणलं दिसतंय. आई माझी गरजली काय. भाऊ म्हणले आई त्यांनीच आणले, पण तुम्ही काय करा, मी तुम्हाला काही सांगणार आहे तुमच्या हिताचं, तुमच्या पोराचं हित होणार आहे त्याच्यात. ती म्हणली मला माहिती आहे तुम्ही काय सांगणार आहे. भाऊ म्हणले काय सांगणार आहे? आई माझी म्हणते तुम्ही म्हणणार आहे कोंबड्या विका. भाऊ म्हणले आई किती हुशार आहेत, मी सांगायच्या अगोदर माझ्या अंतकरणात तुम्हाला कळतंय खरंच देवाचा अवतार आहे तुमचा. माझ्या आईला म्हणली भाऊ मग आजच्या दिवस विकून टाका. आई म्हणली माझ्या का माड्यावर न्यायचंय का? ह्याच्यासाठी तर करते माझ्याकडे हात करून. भाऊ म्हणले, ती म्हणले विकणार नाही का? भाऊ म्हणले माझी आई म्हणले नाही विकणार मी, माझा जीव आहे तवर. कारण लय म्हातारी माणसं चिकाट, विकायचं नाही, द्यायचं नाही, मारायचं पण कोणाला द्यायचं नाही. सप्त्यात वर्गण द्यायचं नाही, पंक्तीला सगळ्याच्या आधी हजर. हित नाही तसं, या पंचकृषीतले सगळे चांगले लोक आहेत. सांगवीचे कवडवाडीचे सगळ्यांचं सहकार्य चांगले येत आहे म्हणून हे वैभव झालंय. नाही तर काय होतं, एक वेळेस मी ते शिंदेची दिंडी चाकरवाडीला जातो तेव्हा पहिलं कीर्तन झाले माझं. ताई तुम्हीच लावलं होतं करायला, ते ऐकत नव्हते. पण तुम्ही म्हणलात महाराज आहे तुमच्या दिंडी बरोबर, मला त्यांचं कीर्तन ऐकायचंय. आणि ताई अशा बसून राहिले. काय काय गडावर बऱ्याच वेळेस मी गेलो, पण तिथले मठाधिपती कीर्तनाला सुद्धा येत नाहीत. हे तुमचा मनाचा मोठेपणा आहे बेटाला. नावं नाही सांगत, कारण मी माझ्यापेक्षा तुम्ही सगळे हुशार आहे. नको नावं सांगायची, काय करायचं जाऊ द्या. मग भाऊ म्हणले इका, आई म्हणली नाही ऐकणार. मग भाऊ म्हणले आजचेच दिवस कोंडा, पण आयुष्यभर कोंडायची गरज लागायची नाही. 500 कोंबड्या 25 जाफाखाली संध्याकाळी माझ्या आईने मी कोंडल्या. आणि सकाळी 7 वाजता जापू काढला की एक कोंबडी जिवत नाही. अख्ख्याच्या अख्ख्या मेल्या 500. आणि मग आई लागली राहिलेला, बरं झालं का मोड द्या तुझ्या मनासारखं, आता बरं झालं का मोड द्या तुझ्या मनासारखं. म्हणलं माझ्या काय मनासारखं झालंय, भाऊने सांगितलं इक ते म्हणायचं, नका काही इकणं होत नव्हतं. हे झालं नसतं ना, हे झालं नसतं ना. मग शेवट आई रडायला लागली. रडता रडत 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 मी बी थोका लावलो रडायचो. मी म्हणलं रडायचंच आपण बी, आईचं समाधान. मग सगळ्या बरं का, सगळ्या कोंबड्या स्वामी, सगळ्या कोंबड्या नेऊन टाकल्या आम्ही बरं का स्वामी. सगळ्या कोंबड्या नेऊन टाकले. पलीकडे जामखेडला जाताना ती लिंडी नाव आहे त्या नदीचं, म्हणजे आम्ही मुसलमानांनी नेऊन टाकल्या आणि बाकीच्या समाजाने ते मेलेल्या आणून खाल्ल्या. विडाला विडा
दृष्टांत संपला, सिद्धांत लक्षात घ्यायचा. मी कशा करता सांगितलं की परमार्थ करणारा कल म्हणायचं नाही. कबीर महाराज म्हणतात कल करणे से आज करो, आज करणे से आधी करो. म्हणजे आता करा, उशीर नको. उद्याची उद्याची गोष्ट आपल्या हातात नाही. कल की बात खुदा के हात. समजा कीर्तन सुटलं आणि महाराजांनी सांगितले माळकरी व्हा, आपण म्हणू बघू सप्त्याच्या शेवटला का व्हायनात व्हा, पण उद्याची गोष्ट आपल्या हातात नाही. उद्या म्हणल्यावर जमान नाही, कारण आपण गेलो. खरंच मुसलमान होता काय गो? मग कपाळाला कसं होतं? मुसलमान तर लावित नाही. कल्पना, आणि मग कल्पना करीत करीत घरी जाणार. पांडुरंगाच्या कृपेने झोप चांगली लागणार. पण पाठ 5 वाजता उठवणारा चेतना रूप भगवान परमात्मा त्यांनी जर जाग केलं तर कल, बर का, त्यांनी जर जाग केलं झोपेतून तर कल, नाही तर त्याचा झोपेत तसाच बसला कल. कीर्तन सांगितलं आमच्या इथं येऊन म्हण आई साहेबाच्या मठावर. आणि कसा मी याला मीच मरतो, तुम्हाला कशाला मारो विठाला? काही भाऊ भक्तांनी तुकाराम महाराजाला प्रश्न विचारला, म्हणले महाराज मिळालाय हा नरदेह, मग नेमकं आम्ही काय केलं पाहिजे? त्याचं उत्तर तुकाराम महाराज कोणतं कर्म केलं पाहिजे? तुकाराम महाराजांनी इथे एकेरी शब्द वापरलाय. आम्ही एक गावे आम्ही किंवा गाऊ आम्ही, विठोबाचे नाम. बाकीच्याचं काम नाही इथं, बाकी देवाचं. म्हणजे तुमचं नाही असं नाही, ते बाकी देवाचं काम नाही इथं. कारण बाकी देव जी आहेत ना, देव भरपूर आहेत. किती येतं? 30 कोटी. मी लहान होतो, लहान 5-6 वर्षाचं असेल मी, तेव्हा मी ऐकलं होतं देव 33 कोटी. आता माझं 77 चालू 1 जानेवारीपासून. म्हणजे तेव्हा मी ऐकलं होतं देव किती? 33 कोटी. आणि अजून ऐकू येतोय का बाबा ती देव 33 कोटी. वाढ झालीच नाही का देवात? लय वाढ होती. बाकीच्या हेंदरी शेंदरी दैवती याच्यात वाढ होती, होत कसं नाही. पोळ्याचा सण माहिती ना तुम्हाला? त्या गावातल्या एका मुलीचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर नांदायला गेली. नांदायला गेल्यानंतर दुसरा पोळा जवळ आल्यावर काहीतरी कारण असतो माहेरात आली. मग आता उद्या पोळा आहे म्हणल्यावर आपल्याकडे परंपरा आहे, पोळ्याच्या दिवशी मसोबाला मावलायला याला त्याला सगळ्याला ते तांबडा लावावा लागतो. मग ते चवार न्यावं लागतं, निवाद
निवदाचा अशी परंपरा आहे, निवदाला लय भाजायचं नाही, पुन्हा तेल लावायचं, त्याला म्हणतात निवाद. चांगलं भाजायचं नाही, देवाचं पोट दुखलं पाहिजे खाताना खाल्ल्यावर, तेल नाही. हा नैवेद्य म्हणल्यावर त्याला तेल चांगलं भाजणं, नैवेद्यात आणि निवदात बराच फरक आहे बरं का. मग ती पोरगी काय म्हणली, वा धन्यवाद, पोरगी काय म्हणली आईला, म्हणजे माझा भाव चाललाय ना, बस बर बर माझा भाव चाललाय ना, म्हणली रानात देवाला, मी जाते माग निवद खायला. आले तर जाते म्हणले देव देव करायला, मी तरी कशाला घरी थांबू. मग ते भाव पुढं बहीण माग, भाव पुढं बहीण माग. आता ह्याने काय केलं, जो मुख्य देव होता का नाही पहिला, त्याला तांबडा लावला, पण हात भरलेला पुसायला दुसऱ्या दगडाला लावला. हात भरलेला दुसऱ्या दगडाला पुसला, तिसरा मागून आला, त्याने त्याला तांबडा लावला आणि ह्याला बी चांगला लावला, आणि हात त्याचा पुसायला तिसऱ्या दगडाला लावला. असे किती देव झाले दिवसभरात, किती झाले काय नाही, मिळच नाही त्या देवाचा. मग ती पोरगी तिसरा पार आली आणि तिने बघितलं, आणि बघितल्यावर ती आश्चर्यचकित झाली आणि पुन्हा घरी पळत गेली. म्हणली आई सांगू का ग, म्हणले तुला आई. ती म्हणली काय झालं ग, काय बघितलं ग बाई. ती म्हणली आपल्या देवाला लय पिले झाले. पहिला मी लहानपणी होते तेव्हा एकच देव होता, लहानपणी गेलते तेव्हा, आणि आज जाऊन बघितलं तर देवापाशी देव देव हे कशाने झाले, फक्त हात पुसू पुसूच पुढचे, आणि मागून येणार आणि पुढच्याला तांबडा लावला, चौथ्या दगडाला हात पुसीत गेला. आणि ती घरी जाऊन म्हणते, ती म्हणली तसले नाही, हे देव नसते. त्याची आई काय म्हणली, ती जरा पारमार्थातली होती. मग ती म्हणली काय म्हणली, थांबता का त्याच्या आईने तिला प्रमाण देऊन सांगितलं, हे देव बाकीचे देव नाही, ते हे जे देव आहेत ना, हेंदरी शेंदरी दैवते, कोणती पूजी भूते खेते. बरं, जे आपल्या पोटाशीच रडते ते भक्ताला काय देणार आहेत. भक्त किती बऱ्या त्यांच्याकडे जाऊन मागणी केल्यावर मिळणार आहे, आपल्याला मिळणार नाही. जे आपल्याच पोटाशी रडते आणि आपल्यालाच ते मागती अवधान, आपल्यालाच मागतात, मग ती देव काय देणार आहेत. आम्ही जे ज्याला मागतोय ना तो सुखरूप आहे, सर्व गुण संपन्न आहे, आणि त्याला मागतो. अजून एक देव आहे आपल्याकडं, हेंदरी शेंदरी मधला. कोणता, अंगात येणारा. तुमच्याकडं नसन येत, पण मला चांगलं माहिती आहे. बरं, कोणाचं कशाला सांगू, ब्राह्मणाच्या बायाच्या अंगात येतं का, खरं बोला बरं का. मुसलमानाच्या, मारवाड्याच्या आणि बाकीच्याचा तडाखाच बंद. कुठून देव येतो, देव झाले. बरं, नको लोकाला नाव ठेवायचं. माझ्या घरात माझ्याच बायकोच्या अंगात आलं ताई, कारण तिला मी कोकणात नेलतं, तिकडचे लोक माळकरी झाले माझ्या हाताने बरेच. ती म्हणायची आमच्या आईला आणा ना इकडे कीर्तन ऐकायला, आमची इच्छा आहे त्यांचं दर्शन घ्यायची. मग आम्ही लाडो लाडो नेली, म्हणलं 10-5 साड्या येत्या, लाडो लाडो नेली. आणि मग कीर्तन सुटायचं टायमाला त्या लोकांनी नियोजन असं केलं, माझी खुर्ची इथं त्यांची इथं साईडला. ती म्हणली महाराजाची खुर्ची इथं आहे ना, मग आलेली लोक त्यांचं बी दर्शन घेतील. पण हिने काहीच केलेलं नव्हतं, तिचं कोण पाया पडणार आहे. मी कीर्तन केलं तर माझं दर्शन घ्यायचे, मग तिचं कोणीच दर्शन घेतलंय म्हणून तिला आला माझा राग. ती म्हणली एवढ्या मोठ्या व्यासपीठावर माझा अपमान केला. ती तिथंच मला म्हणली मी बी परमार्थ करणार. म्हणलं हिथं नको, घरी गेल्यावर आपला परमार्थ घरी करू, हिथं नको.
ऐकलं तिने बी माझी इज्जत ठेवली. नाही तर एखादी जर असते ना खट्या कांगाळ तर तिथंच भांडणं सुरू. पण तिने माझी मर्यादा सांभाळली आणि घरी येऊस तर काही बोलली नाही. पण मला इकडं गजानन महाराज शेगावच्या पुण्यतिथीचे सप्ते होते, 7-8 दिवस मी तिकडंच होतो. मूर्तिजापूर अमरावती त्या भागात 7-8 दिवसांनी घरी आलो. तिने दौंडी देऊन सांगितलं प्रत्येक गल्लीत ज्यांच्या कुटुंबामध्ये दुःख आहे त्यांनी माझ्या घरी आरत्या घेऊन येणे. आरत्या कळतात ना, तेलाचं पाकिट, एखादा नारळ, हळदी कुंकाचं पंचपाळ आणि साखर त्याच्यात संग घेऊन त्यांच्या घरी. म्हणजे यांनी काय केलं, केस गळ्यात सोडले, मांडी घातलेली. मी 5-6 दिवसांनी घरी आलो आणि देव आलेला आणि 5-50 मायता बघिना बसलेल्या पुढं दुःखातल्या सगळ्या, आणि सगळ्या बसलेल्या ना आमच्या मातोस त्या बायकोच्या अंगात आलेलं. मी गेलो, पिशवी टेकवली आणि देवाचं दर्शन घेतलं. देवाने माझ्याकडे असं बघितलं, म्हणजे ह्याने दर्शन घेतले, हातात ताब्यात आला. मग मी म्हणलं, देवा तुमच्या नावाची गर्जना करा आणि रथात बसा. कारण मी 25 वर्ष आराध्याचे गाणे केलेला महाराज, मला पक्क माहिती होतं कशात बसा कशात नको बसू म्हणायचं. रथात बसा म्हणलं देवा. देवाने माझ्याकडे असं बघितलं. देव मला म्हणतो, अरे गाडीवाना, म्हणजे मी ती चालक आणि मी गाडीवान. अरे गाडीवाना जरा बजाव. देवाची भाषा उलटी असते जरा. आता बजाव म्हणल्यावर काय होतं, घरातली घेतली एक पीठ मळायची पारात, सरपानं तर टिपरू काढलं, वाकडं थोड्यात उभं राहून कक्कळांग नाका. धन्यवाद. असं वाजिलं म्हणता काय सांगावं. देव बसलेला होता ना, उठून उभं राहून लागला उड्या हाणायला. मग काय झालं, मी लहानपणापासून लय चमत्कारी. मी जरा पोत्राचे सोंग आणायचो लहानपणी, आणि इतक्या 2 वाकाच्या जोड्याचा आसोड करून ठेवलेला अजून घरात. तो आसोड खाली घेतला आणि 2-3 वेळेस अंगा भोवताली फिरवला आणि 5 वाटवाला असा इतक्या जोरात आणला. जे देव गेला आता येतच नाही. पौर्णिमा आमुष आली की मला ध्यान होतं देवाच. एका दिवशी म्हणलं का आपला देव कुठं गेलाय काय नव्हती म्हणते, गप्पा बाया तुम्हाला लय ना. कशाला ध्यान काढता देवाचा. आता मायबापांनो, दृष्टांत संपला. सिद्धांत लक्षात घ्यायचा आहे. हे अंगातलं ह्याच्यातलं काही खरं नाही. आणि जर अंगातलं खरं असतं तर आमच्यासारख्या बायकोच्या अंगातल्या सारखे तिथं नेले असते पाकिस्तानच्या आणि भारताच्या सीमेवर. आणि हे देश सांभाळण्याकरता एवढी मिलिटरी तैनात करायची गरज लागली नसती, एवढे सैनिक सांभाळायची गरज लागली, एवढा अतोनात खर्च करायची गरज लागली नसती. आमच्या बायकोच्या अंगातल्या सारखे तिथं नेले असते आणि डपडं वाजिलं असतं, अंगात आलं असतं. आणि मग देव म्हणला असतात, चल बजाव. पाकिस्तान खाल्ला, पाकिस्तान खाल्ला, पाकिस्तान खाल्ला. काय लागलं असतं, लगेच पाकिस्तान खाला झाला असतं, सुखात राहिला असता. विठाला धन्यवाद. दृष्टांत संपला. सिद्धांत लक्षात घ्यायचा. मायबापू मृदंगाचार्य खास मिळाले. त्याच प्रकारे गुणवान गायक मंडळी, सर्व महाराज मंडळी आणि श्रोत्यातच काय बोलायचंच काम नाही. ठीक आहे, एक गावे आम्ही विठोबाचे नाव, अनेक आपले काम. बाकीच्या ह्या हेंदरी शेंदरी देवाचं काम इथे नाही. आणि मग हे काम नसणारे देवांचं जे काय करायचंय ते अभंगाचं दुसरं
धन्यवाद. अभंगाचं दुसरं चरण. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चाले हेंदरी शेंदरी दैवतने. किंवा अज्ञान अंधकारामध्ये परमार्थ करणाऱ्या जीवानी जे वाटा पाडल्यात त्या वाटा मोडायचं काम संत महात्मे ज्ञानेश्वर महाराज, संत महात्मे तुकाराम महाराज, संत महात्मे नामदेव महाराज, पुढं आपल्या बरोबर असणारे गुरुवर्य वामनभाऊ बाबा, भगवान बाबा यांनी ह्या परमार्थाच्या अज्ञान अंधकाराच्या ज्या वाटा होत्या हे मोडायचं काम या संत मंडळीने केलं. कारण कशा वाटा पाडल्या होत्या आपल्याला माहिती आहे. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपान आणि मुक्ताबाई आपल्या आई वडिलांचं मरण सार्थकी लावण्याकरता पैठण तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी त्यांनी पायी जाऊन तिथे गेल्यानंतर सगळ्या धर्म मार्तंडासमोर ज्यांनी न्याय दिला होता ज्ञानेश्वर महाराजांच्या आईवडिलांना, मुलांच्या वाटा सुखाच्या उजळण्यासाठी, तुमच्या मुलांना धर्मात जागा मिळण्यासाठी, तुमच्या मुलाचं मौंजी बंधन होण्यासाठी तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. आणि ते खरं मानून विठ्ठलपंतांनी देहांत प्रायश्चित्त घेण्याचं मान्य केलं आणि पैठणहून आळंदीला आले. रुक्मिणी मातेला ते सांगितलं की मला देहांत प्रायश्चित्त सांगितलंय, मला गेल्याशिवाय भागणार नाही. रुक्मिणी माता म्हणल्या जर पतीच नसेल थांबत राहत तर आपल्या पत्नी या धर्माला कलंक आहे, मग आपण सुद्धा थांबणार नाही. ती म्हणली मी सुद्धा येणार. पण जाताना विठ्ठलपंतांनी पत्र लिहून ठेवलं होतं धर्म मार्तंडाच्या म्हणण्याने, मुलाच्या वाटा सुखाच्या उजळात, आपल्या मुलांना धर्मात जागा मिळावी, आपल्या मुलाचं मंजी बंधन व्हावं म्हणून मी देहांत प्रायश्चित्त घेत आहे. रुक्मिणी माता म्हणले मी पण येणार. येणार म्हणल्यानंतर बांगड्या हातात होत्या आणि हातातल्या बांगड्या त्या पर्णकुटी लावताना, दरवाजा लावताना त्या वाजू नयेत, आवाज येऊ नये म्हणून बांगड्या पाठीमागं सरकवल्या, पर्णकुटी लावली आणि दोघं उभयता गेले. सगळ्याच्या अगोदर निवृत्तीनाथ दादा उठले आणि निवृत्तीनाथाने ज्या वेळेला ती पत्र पाहिलं त्याच्यात लिहून ठेवलेलं होतं माझ्या मुलांच्या वाटा सुखाच्या उजळण्याकरता, धर्मात जागा मिळण्याकरता, मौंजी बंधन होण्याकरता तुमच्यासारख्या धर्म मार्तंडाच्या म्हणण्याने मी प्रायचित्त भोगतोय, देहांत प्रायचित्त. आता तरी माझ्या मुलांच्या सुखाच्या वाटा उजळण्याकरता तुम्ही न्याय द्यावा. मग ते पत्र निवृत्तीनाथाच्या हातात पडलं. ते वाचत असताना ज्ञानदादा जागे झाले. ज्ञानदादा जागे झालेले दिसल्यानंतर निवृत्तीने ती चिठ्ठी पत्र लपवायचा प्रयत्न केला, पण ज्ञानेश्वर महाराज गेले आणि म्हणले काय रे दादा ते काय रे. म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं असं असं झालेलं आहे आणि ते पत्र लिहून ठेवले. तोपर्यंत सोपाना जागा झाला. सोपानाने तेच विचारलं, सोपानाला तेच सांगितलं. पण मुक्ताबाई जागे झाल्यावर आई वडील नाही दिसल्यामुळे मोठ्याने टाव फोडून रडायला लागली. रडता रडता ज्ञानेश्वर महाराजांनी तिची समजूत काढली. समजूत काढल्यानंतर चारही भावंड दुसऱ्या दिवशी सकाळी पैठणला आपला न्याय घेण्याकरता, ती चिठ्ठी दाखवण्याकरता आणि धर्ममांडकाकडून न्याय मागण्याकरता तिथपर्यंत चालत गेले. ज्यांचे आई वडील नव्हते, ज्यांच्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर होता आणि तो दुःखाचा डोंगर असलेला पार करण्याकरता चाललेल्या मुलांना भुका नाही, तहान बी नाही. पण ज्या पैठण गावामध्ये विठ्ठलपंत एका वाड्यात थांबायचे, त्या ब्राह्मणाच्या वाड्यासमोर चारी भावंड गेले आणि त्या वाड्यासमोर गेल्यानंतर मग ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथाला म्हणताय दादा तहान लागली रे, पाणी मिळेल काय.
तहान लागली, पाणी मिळेल काय? ते म्हणले वाडा ब्राह्मणाचा दिसतोय. पण निवृत्तीनाथ म्हणले काय झालं राष्ट्रात, आपण मागितलं तर पाहिजे ना, आपली इच्छा तर तिथं प्रगट केली पाहिजे ना. नाही मागितलं तर मिळेल कुठून आपल्याला? आणि मग तिथं जाऊन त्या दरवाजापाशी निवृत्तीनाथ म्हणतात, आई पाणी मिळेल काय? आता त्या घरात ज्यांना पाणी मागितले आणि ज्यांच्याकडे विठ्ठलपंत त्यांचेच वडील जाऊन मुक्काम करायचे, जेवायचे, बसायचे, त्यांच्या घरात संतती नव्हती. पण ती येणारा अतिथीलाच आपला मुलगा मानायचे. मग ती 4 लेकरं सुकलेले दिसले त्या म्हातारीला, त्या आजीला. आणि आजीने विचारलं, बाळ कोणाचे रे तुम्ही? ते म्हणले आम्ही आळंदीहून आलोत. हो, ते एक विठ्ठलपंत म्हणून माझ्याकडे येत होते. हो, त्यांचेच मुलं आहोत आम्ही. आणि मग त्या म्हातारीने त्यांना जवळ घेतलं, कोरवाळलं, पाणी दिलं, जेवायला घातलं. आणि मग त्या म्हातारीचे मालक जे होते ते धर्ममार्तांकडे यांना घेऊन गेले. निवृत्तीनाथ, सोपान, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या 4ही भावंडाला त्या धर्ममार्ताकडे गेल्यानंतर धर्म न्याय देणारा उंच बसलेला होता. हे जाऊन लेकरं खाली उभे राहिलेले होते. आणि यांनी ती पत्र पुढं दिलं. पत्र घेतलं, यांनी बघितलं, म्हणले काय नाही, याच्यावर आम्ही काही विचार करू सांगितलं नाही. सांगितलं ते अंत प्रायचित घेतलंय त्यांनी, ठीक झालं. म्हणले आम्ही काय करावं ते सांगा ना. ते म्हणले तुम्ही परमार्थ करीत फिरावं. परमार्थ करीत फिरू म्हणले. पण ज्ञानेश्वर महाराजाचं उत्तर आहे का? ज्ञानेश्वर महाराज म्हणले, सिंहासनावर बसलेले तुमच्यातला आत्मा आणि खाली मी उभा आहे माझ्यातला आत्मा एकच आहे ना. आत्म्यात तर काही फरक नाही. बरं म्हणले, वंजळीतल्या पाण्यातला चंद्र आणि इंद्रायणीच्या डोहातल्या पाण्यातला चंद्र जो दिसतो तो चंद्र एकच आहे ना. पाणी थोडं असू द्या किंवा खूप मोठा ढोह भरलेला असू द्या. मग चिलटाच्या शरीरातला आत्मा आणि हत्तीच्या शरीरातला आत्मा, आत्मा तर सारखाच आहे ना, शरीर भिन्न असेल. मग तो म्हणतो लहान तोंडी मोठा घास घेऊ नकोस, तेवढ्यापर्यंत आत्मा 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 आत्म्याच्या गोष्टी सांगतोस म्हणले. तिथून एक हाल्या आलता, कोळ्याचा हाल्या, पखाल पाणी वाहत होता आणि हाल्या चालला होता, पाणी वाहत होता. जाता जाता त्या धर्ममार्तांनी त्या कोळ्याला हाक मारले, म्हणले इकडं आण तुझा हाल्या. ते गेलं, विचारलं. तिथं गेल्यानंतर काय मालक काम आहे म्हणला. ते म्हणलं तुझ्या हाल्याचं नाव काय? काही माणसं लय शोकीन, आपला शेजारी दुश्मन असला की आपल्या बायलाचं नाव त्याचं ठेवायचं, म्हणजे दिवसात 10-5 वेळेस शिव्या देता येतात. बैलाचं नाव, हा, त्या बैलावर घालून शिव्या द्यायच्या शेजाऱ्याला. इकडं नाही, हे आमच्या तिकडचं सांगतो, जामखेडच्या पलीकडचं. मग त्यो म्हणला माझ्या हाल्याचं नाव ज्ञान्या. मग हे धर्म मारता उंचावर बसलेला होता सिंहासनावर. त्यो म्हणला बघ तुझं नाव ज्ञान्या आणि त्याचं नाव ज्ञान्या. आता तू आत्म्याच्या गप्पा मारित होतास, तुझा आत्मा त्याचा आत्मा सारखा आहे, तुम्ही 4 वेद मुखदगत आहेत असं समजले. मग तो रेडा बोलाल का वेद? माऊली म्हणले कृष्ण कृपा असेल ते सुद्धा शक्य आहे. मग बोल म्हणले, लाव बोलायला तू. ज्ञानेश्वर महाराजांनी आपले सद्गुरू निवृत्तीनाथाचं दृष्टीदर्शन घेतलं आणि जाऊन त्या हाल्याच्या मस्तकावर ओझवा हात ठेवला आणि माऊली वेद बोलले. त्या हाल्याची जीभ जी लांबट होती ना ती आखूड झाली बोलायला. जीभ लांबट असल्यावर बोलता येत नाही आणि कमी असल्यावर बी बोलता येत नाही, बरोबर पाहिजे. मग प्रश्न काय झाला तिथं? वेद रेड्या मुखी बोलवेला, रेड्या मुखी वेद बोलवेला,
मुखी वेद बोलविला, गर्वध्वजांचा हरविला, आणि शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा. मग तिथं ज्ञानेश्वर महाराज की जय झालं, जय जयकार झाला ज्ञानेश्वर महाराजांचा. मग माऊली म्हणले आता पैठण मधलं भगवी पताका भागवत संप्रदायाची पहिली पताका पैठण मध्ये फडकवली ज्ञानेश्वर महाराजांनी. मग म्हणले आपलं इथलं काम सर झालं, आता आपण चला आळंदीला परत. मग आळंदीला जाता जाता ज्या मार्गाने चालले होते त्या मार्गाने जाता जाता एका बाईचा पती वारला. मरू नाही कोणाचे, पण मारतात त्याला, मी तरी काय करणार. कारण लय अवघड माणसं, कोणी बाप पती मिळाला का बायको मत असते मला कसं नेलं नाही. देवाला शिव्या द्यायच्या, पुन्हा काय देवाचं वाटोळ केलं तर ह्यानी, मला कसं नेलं नाही. आयुष्यभर नीट बघितलं नाही, आणि मेल्यावर म्हणायचं माझ्याकडे बघा ना, काय बघा डोंबलं. तो बघायच्याच लायकीचं राहिलं नाही, माझ्याकडे बघा ना, मला एकदा बोला ना. बोलत होत तर कवा चांगलं बोलली नाही, आणि आता बोला ना, काय बोलायच्याच लायकीचं राहिलं नाही, सगळं गेलं अवसान निघून. अवघडे तसं ती बाई टाकून रडायची, मला टाकून कसं चाललात, आणि होतं का जायासारखं, कसा कोटला देव. ज्ञानेश्वर महाराज दिसले तिथून, आणि तिला असं वाटलं जावा आणि संतांच्या चरणावर नतमस्तक व्हावं. ती गेली पळत, रडायचं सोडून दिलं, आणि माऊलीकडे गेली आणि ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. माऊलीने आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. बाई उठून उभे राहिली, म्हणली महाराज तुम्ही जो आशीर्वाद दिलाय तो या जन्मातलाय का पुढच्या. ती म्हणली आता मी पुढं राहील याची काय खात्री, पुढं असल मग याची काय खात्री आहे, मी या जन्मातला आशीर्वाद देतोय तुला. बरं म्हणली ठीक आहे, या जन्मातला जर तुमचा आशीर्वाद खरा असेल तर माझ्या मालकाचं प्रियत रस्त्याने चाललंय. माऊली म्हणले माझा शब्द खोटा होणार नाही, तू जा आणि तुझ्या पतीचं 3 वेळेस नाव घेऊन हाक मार. बाईनी संतांच्या शब्दावर विश्वास ठेवला, आणि संतांच्या शब्दावर विश्वास ठेवण्याला फार मोठी किंमत आहे बरं का. हा संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. पायी म्हणजे शब्दावर विश्वास ठेवायचा. संतांच्या पायावर विश्वास ठेवला. बाईने जाऊन 3 वेळेस आपल्या पतीचं नाव घेऊन हाक मारले. उठून बसली होती प्रियत, आणि मग म्हणले चला घरी, माऊलीने आशीर्वाद दिला म्हणून तुम्ही जिवंत झाले. ज्ञानेश्वर महाराज गेले, म्हणले आईसाहेब तुम्हाला यांना घरी नेता येणार नाही, तुमचं जे सौभाग्य ते भगवंताने हिरावून घेतलं होतं ना ते मी तुम्हाला परत दिले. आता हे तुम्हाला घरी न्यायचं नाही, मला यांच्याकडून जगाच्या कल्याणाचं काही कार्य करून घ्यायचंय, आणि मग तुमच्या घरी पाठवीन मी स्वतः येईल सोडायला तुमच्या घरी यांना. आणि मग तिथून नेलं नेवाशाला त्याला, आणि नेवाशाला गेल्यावर खांबाला पाठ देऊन ज्ञानेश्वर महाराज बसले. काही लोक पार मारतातले म्हणले ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. लय बावळटपणा उघडा हो ना. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. मला तुम्ही सांगा, ज्याचं लग्न झालेलं नाही, बरेच कीर्तनकार बघितलेत मी नाव ठेवीत नाही त्यांना, चांगली गोष्ट आहे करा. लग्न झालेलं नाही, नवरा बायकोच्या गप्पा कीर्तन व्यासपीठावर हाणायच्या त्यांनी, आणि ऐकायच्या आपण. किती बावळटपणा आहे. कीर्तन ठेवू नका मला म्हणायचं नाही, पण त्यांनी त्या गप्पा हाणून आहेत ना. बायको कशा बरं खावा लागते तीच गण नाही. आणि मग तसं त्यो ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली नाही, खांबाला पाठ दिली. आणि जे प्रियत होतं ना, कुठल्या तरी निमित्ताने जिवंत करून जे केलं, आणि जिवंत करून ती ववी त्याच्याकडून लिहून घेतली ज्ञानेश्वरी. 1212 पैठिका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आधारी लेखक झाला बर का. मग ही सांगितली ज्ञानेश्वर महाराजांनी, आणि तुमच्या माझ्या उद्धाराकरता त्याच्याकडून लिहून घेतली, प्रियताला जाग करून.
तरी आपण जिवंत असताना ज्ञानेश्वरी हातात सुद्धा घ्यायना. दोष त्यांचा का आपला? हा कोणाचा? आपला. ठीक आहे मग विठाला विठाला एवढ्यावर वाजलं नाही. तिथलं काम आटपलं ना आळंदीकडे प्रस्थान सुरू झालं. त्यावेळेला मध्ये फुलतांबा नावाचं गाव लागलं. फुलतांबा, ज्या फुलतांब्यामध्ये महात्मे राहत होते 14,000 वर्ष जगलेले चांगदेव महाराज. पण चांगदेव महाराजाची योग समाधी असायची. चांगदेव महाराज योग समाधीमध्ये बसले की त्या पंचकृषीत लोकांना माहित होतं जिथं योग समाधीमध्ये चांगदेव महाराज बसलेत त्या योग समाधीपाशी मेलेले माणसं नेले का ते महाराज योग समाधीमध्ये तोपर्यंत ती प्रेत घेऊन बसायचे लोक जवळचे. आणि चांगदेव महाराज समाधीहून जागे झाले का म्हणायचे कोण आहे कोण आहे म्हणून विचारलं की त्यांनी सांगायचं प्रेत आहेत भरपूर, उठा. चांगदेव महाराज उठा म्हणलं का ही मेलेले प्रेत उठून जायचे. आणि प्रेत उठून गेले मग शिष्य तीन सगळेच आनंद उत्सव साजरा करायचे. पण तिथं ह्या चारी भावंडाचा मुक्काम झाला एके दिवशी. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताबाई. मग आता त्यावेळेला भरपूर प्रेत आलेले होते. चांगदेव महाराजाची समाधी योग साधना बी भरपूर होती म्हणून भरपूर प्रेत आले होते. पण त्या परिसरात कुठतरी एखादी म्हातारी असेल तिच्या घरात कोणीच नव्हतं तिसरं. तिने एकटीला काय घरात करमाना म्हणून एक कुत्री पाळली होती. आणि पाळलेली कुत्री त्या दिवशी मेली. मेलेली कुत्री ती म्हातारीला असं वाटलं माणसं जागे होतात मग माझी कुत्री उठणार नाही का. मग ती म्हातारी तिथं घेऊन बसली होती. ज्ञानेश्वर महाराजाला मुक्ताबाई म्हणते दादा का म्हणून बसलेत रे लोक. ती म्हणले चांगदेव महाराज योग साधनेमध्ये आहेत, योग समाधी लावली. मग जोपर्यंत हे उठत नाही तोपर्यंत पंचकृषीत मेलेले प्रेत इथं घेऊन येतात. आणि हे जागे जे बसलेले आहेत ते प्रेताचे जवळचे माणसं आहेत. बरं ती म्हणली तिकडे एक म्हातारी बसलेली आहे, जाऊ काय तिच्याकडे विचारायला काहून बसली. ती मुक्ताबाई गेली आणि त्या म्हातारीला मेले आई आजी काहून बसला तो. ती म्हणली काय सांगू बाई माझ्या घरात कोणीच नव्हतं, मी एकटीच असल्यामुळं मला आपलं बोलू लागायला बसायला खायला प्यायला ते कुत्री पाळली होती ती मिली. ही तर प्रियत जागे होतात उठतात म्हणून मी माझी कुत्री बी घेऊन आले. मुक्ताबाई पुन्हा ज्ञानेश्वर महाराजाकडे आले म्हणले दादा बघू काय रे कुत्री उठून मी. ज्ञानेश्वर महाराज म्हणले बघ प्रॅक्टिस करून काय होते उठलं तर उठलं. मुक्ताबाई परत गेली त्या कुत्रीच्या मागून दोन्ही पाय असे धरले आणि नुसत्या 2-3 प्रदक्षिणा आगा भावताले मारल्या. पुढच्या दोन्ही पायावर उभी केली आणि असा टोला लागवला माग टिंगरावर. हा म्हणली मारायला रोग आला का तुला. जे कुत्री पळाली अहो कुत्री तर उठलीच पण सगळेच प्रेत उठून गेले. आणि मग त्यांचं तिथलं काम आपण आटपलं. दुसऱ्या दिवशी फार आळंदीला गेले. तिसरा दिवस उजेडला. तिसऱ्या दिवशी चांगदेव महाराज जागे झाली योग साधने बघून कोण आहे. शिष्य म्हणले कोणीच नाही. म्हणले कस काही प्रत्येक वेळेला प्रेत येत होते. म्हणले प्रत्येक वेळेसपेक्षा आता डबल होते. प्रेत होते पण कुत्री बी मेलेली होती. मग म्हणले कुठं गेले. म्हणले एक मुक्ताबाई नावाची पोरगी आली, एक निवृत्ती होता आणि एक ज्ञानदेव होता आणि एक सोपाना होता, एक लढीवाळ मुक्ताबाई होती. त्या मुक्ताबाईने कुत्री उठून लावली, सगळे प्रेत उठून गेले. मग हे म्हणले कोण आहे. दृष्टी अंतर्मुख करून पाहिलं पाहिजे. बघितलं ते चारी भावंड आळंदीमध्ये आहेत. मग मोठे माणसं जेवढे मोठे असतात तेवढे खोटे असतात. हे काढचे नाही आमच्या ते काढचे. मग चांगदेव महाराज मोठे त्यांना वाटतं 14,000 वर्ष जगलेला माणूस आपण. एका सामान्य माणसाला पत्र लिहावं तर काय लिहावं तेच कळा ना. आशीर्वाद लिहावा तर ते आपण जरी मोठं असलो ते वयाने लहान आहेत पण कार्य खूप महान केलंय. बरं आपण दंडवत लिहावा तर आपण वयाने मोठे आहेत आणि ती वयाने छोटे आहेत. दंडवत नको म्हणले. मग म्हणले ह्याला काय करा कोरच द्या शिष्याच्या हातात. कोरं पत्र पाठवलं आणि कोरं पत्र पाठवल्यावर शिष्य घेऊन गेला. ज्ञानेश्वर महाराजाच्या हातात पडलं आणि हातात पडलेलं पत्र असं बघितलं. मुक्ताबाई तिथं आली. म्हणले काय रे ज्ञानदादा ह्याच्यावर तर काहीच वाचलेलं नाही लिहिलेलं नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणले कोराच दिलंय पत्र. त्यांनी म्हणले तेवच कोरा आहे. कोण ज्याने पत्र पाठवलंय तेवच कोरा आहे. तो लिहिल काय.
मग म्हणले काय करावं लागेल मला, मी लिहितो ना. मग ज्ञानेश्वर महाराजांनी 65 वाव्याचं पत्र लिहिलं आणि शिष्याच्या हातात दिलं. 65 वाव्याचं पत्र चांगदेव महाराजाच्या हातात पडल्यानंतर माघारी आलं आणि माघारी आल्यानंतर ते पत्रच वाचता यायना. मग चांगदेव महाराजांनी ठरवलं ज्यांनी लिहिलंय त्याच्याकडेच वाचून घ्यायला जावं लागेल. मग आता जायचंय पण तसं नाही जाता यायचं. मग वाघावर बसले बर का, वाघावर. आपलं बी तसलंच आहे, मसोबाच्या पुढं बुवा काढण्याचं कोंबडं. वाघाला कोणी कापित का मसोबाच्या पुढं? हा नाही नाही, वाघ आपल्यालाच बिया वाटतंय आता कुठं बिबट्या आलाय का नाही आला. सगळी तारांबळ उडाली आपली. मग वाघावर बसून आणि वाघाला हाणायला सर्पाचा चाबूक हातात. जो येशुवा खेचर रात्रंदिवस आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजाला मुक्ताबाईला स्वप्नाला त्यांना त्रास देत होता. त्रास देणारा माणूस इंद्रांच्या डोहार स्नान करायला गेला होता सकाळचं आणि कळशी होती हातात. पाणी माघारी देव पूजेला घरी आणायचंय. कळशी बुडीता बुडीत तिकून वाघ दिसला. चांगदेव महाराज वर दिसले, हातात सर्पाचा चाबूक दिसला आणि मग त्या येशुवा खेचराची कळशी तिथंच राहिली डोहावर. आणि ज्ञानेश्वर महाराजाकडे गेला. मला ज्ञानेश्वर महाराज चांगदेव महाराज तुम्हाला भेटायला आलेत का कशाला आलेत माहित नाही, पण वाघावर बसलेले आहेत आणि हातात सर्पाचा चाबूक आहे. मुक्ताबाई लटलट म्हणले कसं काय होईन रे दादा? ठेव म्हणला, तू गप म्हणला लढीवळ. मुक्ताबाई तू काय घाबरू नकोस, काहीच होत नाही. ज्या वेळेला हा येशुवा खेचर हे चारही भावंडाला वाघावर बसून आलाय असं सांगायला गेला तेव्हा हे चौघ मिसरी लावित होते. एक पडलेली भिंत होती आणि भिंतीवर बसून मिसरी लावित होते. आणि मिसरी लावता लावता निरूपाला ज्ञानेश्वर महाराजाला एवढा मोठा योगी आणि आपल्याला भेटायला आल्या म्हणल्यावर आपण त्याला आडवं जा सामोरं जाणं चांगलं आहे ना. मग त्यात भिंतीला आदेश केला. काय आदेश केला? चालविली जरा भिंती हरली गंगायाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. चालविली भिंती हरली गंगायाची भ्रांती, चालवेल्या जड भिंती. मला परदेशी एका कीर्तनात एक जणांची महाराजांनी चालविलेल्या सांगतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे तुम्ही चालविता का नाही भिंती? म्हणलं आम्ही सुद्धा भिंती चालू. ते म्हणलं का व्हा? म्हणलं तू ये वाघावर बसून, आम्हाला नाही चालिता याच्या काय भिंती. आता जो वाघावर गेलता हातात सर्पाचा चाबूक होता म्हणून माऊलीने तिकून भिंत चालवली. तू त्या स्वरूपात ये आमच्याकडं, आमचं बी तसं होणार आहे. भिवूच नको तू. चालविल्या जड भिंती हारली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गेचा सांगती ज्ञानोबा माझा. भिंत आडवी दिसली का चांगदेव महाराजांनी वाघ सोडून दिला, सर्प फेकून दिला आणि ज्ञानेश्वर महाराजांचे पाय धरले. काय धरले? पाय धरले आणि म्हणले माझा उद्धार करा. माऊली म्हणले तुझा उद्धार होईल पण मला 6 जणांचा बळी दिला पाहिजेस तो. शिव म्हणला माझ्याकडे 14,000 शिष्य आहेत, 100 एक आणतो ना उद्या. मग म्हणले काय हरकत नाही जा. मग हे संस्थांवर गेला. 7-8 दिवस इकडे लागले होते वाघावर बसून जायला आणि माघारी यायला. मग ते घरी गडावर गेल्यावर सगळे शिष्य म्हणायचे आमचा जीव वळवून टाकू महाराज. तुम्ही 8च दिवसात नव्हता तर आम्हाला भाकरी सुद्धा खाऊ वाटले नाही. तुम्ही आता आम्हाला सोडून कुठंच जायचं नाही. म्हणले महाराज म्हणले मला कुठंच जायचं नाही आता, फक्त मी पाठ ज्याच्याकडे बोट करीन त्यांनी माझ्याबरोबर यायचं पाठ उठल्यावर. म्हणले ठीक आहे काही पण जाऊ नका महाराज कुठं, आम्ही तुमचा जीव वळवून टाकतो तुमच्यावरून. कारण शिष्याचा एवढा जीव होता महाराजावर. मग सगळे जेवले, आरामशीर झोपले. पाठ 2 वाजताच रातचा सगळा मठ मोकळा झाला. कारण प्रत्येक शिष्याला वाटलं हे महाराज कोणाकडे बोट करते तर कोणाकडे नाही. एक शिष्य नाही राहिला, अख्खा मोठ मोकळा.
महापाठ 4 वाजता जागे झाले. चांगदेव महाराज हाका मारते, एक नाही राहिलं, सगळे गेले. आणि मग आपुली आपण करा सोडवण. चांगदेव महाराज म्हणले आता आपलीच आपण सोडवण करायची, इथं थांबून उपयोग नाही. माऊलीकडे गेले आणि म्हणले 14,000 शिष्यातून एक सुद्धा राहिला नाही. मी 6 जणाला फक्त म्हणलं होतं ज्याच्याकडे बोट करीन त्यांनी माझ्याबरोबर यायचं. आणि मग ज्ञानेश्वर महाराज म्हणले तिकडे कशाला गेलते, तुमच्या पसले 6 जणच पाहिजे होते. जो तुमचा अज्ञानात परमार्थ चालला होता ना आतापर्यंत, आणि हे कशामुळे चालला होता, काम क्रोध मद मच्छर दम आणि अहंकार, हे 6 प्रकारचे शत्रू तुम्ही जोपर्यंत अंतकरणातले घालवत नाही तोपर्यंत किती परमार्थ केला तरी तो अज्ञानातला असू शकतो. आणि अज्ञानातल्या परमार्थाकरता परमार्थ घालवून चांगल्या प्रकारे करून मिळालेले 3.5 हाताच्या नरद्याचा उद्धार करून घ्यायचा असेल तर भगवंताचं चिंतन करावं लागेल बरं का. कारण चिंतनाशिवाय दुसरं कशातच अर्थ नाही. भगवंताचं चिंतन करायचंय पण अज्ञान घालावं लागतं. आमचे नामदेव महाराज म्हणतात उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या, धनधारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या ये जाणून शरण रे गा देवाशी. पण आपल्याला काय झालंय, मायेने वेडले आपल्याला. माया विघ्ने ब्रह्माला करे म्हणता मी माझ्यानी घरे, हे तो संपत्तीचे वारे साचुकारे जाईल. आयुष्य जाता हे पहा काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा ध्यानी राहा श्रीहरीच्या. बर का. पण तिथं वाद्य कोणतं वाजवायचं सांगितलंय आपण, 3रं चरण. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, श्रुती म्हणजे विना, मृदंग श्रुती विना, भक्तांच्या गळ्यातले टाळ आणि सर्वांच्या मुखातून निघतो नामाचा जय घोष, त्याच्यापासून होतो तयार ब्रह्मरस. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, शेवू ब्रह्मरस आवडीने, ब्रह्मरसाचं सेवन. आता उन्हाळ्यात रस आहेत, पावसाळ्यात रस आहेत, हिवाळ्यात रस आहेत. 4 घराची वस्ती असली तरी 4 घराची वस्ती असून द्या, सोमरस तर कुठे मिळतोय, लय अवघड. मी पुण्याला कीर्तनाला गेलतो पुन्हा, पण त्यांना विनंती केली होती. कीर्तन 7 ते 9 होतं महाराज. 7 ते 9चं कीर्तन झालं. त्यांना विनंती केली होती मला शिवाजीनगरला बसवून द्यायला एक माणूस पाठवावा लागेल. त्यांनी स्पेशल रिक्षा ठेवला होता माझ्यासाठी. कीर्तन सुटलं की रिक्षा बसवलं, त्याला म्हणलं जा घेऊन आता. पण पिंपरी चिंचवडपाशी गेलोत का त्याचं डिझेल संपलं रिक्षावाल्याचं. ते म्हणलं महाराज माझा एक ओळखीचा दुकानदार आहे, तुम्ही इथं उभं राहा, बसा. तो दुकानदार उठतोय का बघ. मी रिक्षातच होतो बसलेलो. ते गेला ती दुकानदाराला बघायला डिझेलवाल्या. आता तिथं एक नळ चालू होता, जरा फ्रेश व्हावं म्हणलं. मी उतरलो आणि फ्रेश व्हायला त्या नळापाशी गेलो. तो एक फुल पेलेला माणूस आला आणि त्या रिक्षात बसला. तो रिक्षावाला आला, रिक्षात बसला की वांगवार केलं की चालला. मला थांब मी महाराज इकडे. ते म्हणलं तुम्ही तिकडे येते ह्याच्यात कोणी? म्हणलं मी बी महाराजाचे. तेव्हा महाराज मी काय कुत्र आहे का? म्हणलं मी महाराजाचे. मग ते थांबला, पण मग त्याने ओळखलं ना मला, माझी याची खून आहे ना.
ह्याच्यावर ओळखलं नाही तर कशाचं ओळखत नव्हतं, ती गेला असतं निघून. आणि मग ती मी जवळ गेलो, तो त्याला म्हणला खाली उतार. हे म्हणायचा पेशल कर, पैसेच किती सांग. रिक्षावाल्याला म्हणलं तूच बाहेर ये खाली. मी रिक्षावाल्याला म्हणलं किती भाडं रे. म्हणलं आता इथून शिवाजीनगरचं. म्हणलं रात्रपाळीला 500 होतील. म्हणलं त्याला आधी सोडून मला लवकर सोड. म्हणलं त्याला आधी तो मला लवकर ये. कसं बोलवं. म्हणलं मी आयडिया सांगतो ना. म्हणलं त्यालाच आत बसू दे, मी खालीच राहतो. नुसतं दांडक फिरवायचं, नुसतं वर 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 जागेवर, रिक्षा जागेवरच नुसतं वर 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 करायचं. आणि त्याला म्हणायचं आलं शिवाजीनगर उतर. 500 आधीच घेऊन ठेवले होते. मी त्याच्यात बसलो तर की गेलोच आम्ही निघून. काय कळत हे सोमरसाचा काढा घेऊन आपल्या प्रापंचिक जीवनात पेढा वाढवून घेण्यापेक्षा, बरं का, सोमरसाचा काढा घेऊन माझ्या माते भगिनाच्या जीवनामध्ये पिढा वाढवण्यापेक्षा किंवा आपल्या भावी पिढीवर संस्कार वाईट करून घेण्यापेक्षा आमच्या ब्रह्मरसाचा काढा घ्या. ब्रह्मरस करू भोजन ब्रह्मरस करू भोजन पंगती, संताचे संगती सर्व काळ. पण संताची संगती सर्व काळ लाभली तर त्या भोजनाच्या पंगतीत. पण आपला विषय असा आहे की महाराज ब्रह्मरस घे काढा पिढा बाकीचे काढा घेऊन पिढा वाढवून घेण्यापेक्षा संत तुकाराम महाराजांनी जो काढा सेवन करायचं सांगितलं त्याचं नाव आहे ब्रह्मरस. ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल, पथ्य नाम विठोबाचे आणि कबाचे न सेवे विठोबा तुकाराम महाराज अशा प्रकारचं आम्ही जर भगवंताचं चिंतन केलं किंवा ब्रह्मरसाच्या काढ्याचं सेवन केलं, पिढा तर जाईलच, पण परत भगवंताचं चिंतन केल्यानंतर काय होतं हो त्याचं उत्तर शेवटचे.
ज्यांनी महापाप केले ना ते जीवनमुक्त होतात भगवंताचं चिंतन केल्यानंतर. तुका म्हणे महापातके. महापातक काय केल्यानंतर होतं ते सांगत बसायला वेळ नाही. पुन्हा जर कधी योग आला तर आपण त्याचा उच्चार बरोबर केल्याशिवाय राहणार नाही. प्रपंच करत 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 माणसाकडून खोटं बोलण्याने पाप होतं. आपला संसार चांगला थाटण्यासाठी माणसं खोटं बोलल्याशिवाय राहत नाही. पण प्रपंच करण्यासाठी ज्या वाल्याने वाटमारीचा धंदा करून आपले घरातले कौटुंबिक सर्वांना पोसलं, सर्वांकरताच वाटमाऱ्याचा धंदा केला. पण त्यांनी, मी एका महाराजाचं ऐकलं होतं, माणूस मारायचा आणि मोहरी एवढा खडा टाकायचा. इतकाले बारीक खडी इच्छित बसलाच नाही ते. लय अवघड आहे. उग बस काढले आणायच्या मोकर. तर माझा काही एवढा अभ्यास नाही, पण जेवढा अभ्यास आहे तेवढं बोलायला मी कधी भेट नाही. वाले कोळ्याने काय केलं, तुमच्या माझ्यासारख्या चिल्लर माणसाला मारीतच नव्हता ते. मग मोहरी वाड्याला खडे कशाला इच्छित बसत. काय होतं, वाट मारायचा धंदा करायचा, पैसे पाणी हिसकावून घ्यायचा. पण त्याला एक जणांनी सांगितलं, एक वारकरी अडवला त्याने आणि त्याला हाणायला धावला. त्या वारकऱ्याला हाणलं. वारकरी म्हणायचा मला जीव मार, पण माझ्याकडे जो शाळेनाम गावात दगड ना माझा रोजचा पूजाचा, तेव घेऊ नको. मग त्या वारकऱ्याने तेव घेऊ नको म्हणल्यावर ह्याला त्याचं महत्व लक्षात आलं. मला हे मरायला तयार होतात पण त्या दगडाला जीव लावतात, घेऊ नको म्हणतात. म्हणजे दगड काहीतरी अमोल किमतीचा असला पाहिजे. मग ह्याला मारायचा, तो एवढा मोठा शाळेग्राम नावाचा दगड घ्यायचा आणि मग तो रानात टाकायचा. असले दगड घेऊन टाकले ते मौरीवाने नाही. एके दिवशी नारद महर्षीची स्वारी आली, नारायण नारायण. मग ते आता नारद महर्षी जवळ विना आणि भगवंताचं नामचिंतन उघडाच नारद महर्षी. पण तरी पण त्याला वाटलं ह्याच्याकडे बी जरा काहीतरी अमोल किमतीचं असेल म्हणून हाणायला धावला. आता तुम्ही आम्ही एखादा माग लागला हाणायला तर आपण पुढं पळवतो जीव घेऊन. नारद महर्षी माग नाही सरकले, त्याच्याकडेच गेले. म्हणले हान 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 हाणायचं असलं तर हान. शी म्हणले हे जरा वेगळाच दिसतोय बाबा. आतापर्यंत ज्याच्या माग पळवलं ते पुढं पळत होते जीव घेऊन, आणि माझ्याकडे येतोय हान हान म्हणतोय. तो म्हणला, नारदाने विचारलं तू माणसं का मारतो? तू मला प्रपंच जगवतोय. माझा एवढा मोठा बायको आहे, आई बाप येतं, पोरं सोरं येतं, सगळ्याला ही माणसाची वाटमारी करून असेल त्यांच्याकडून घेऊन मी त्यांची उपजीविका भागवतोय. ती म्हणली एवढं मोठं तू पाप करतोस, पण त्या पापात ते वाटे करीत की विचारून ये. मला तुला पळून जायचं दिसते म्हणून मला त्यांच्याकडे घरी पाठवतोय विचारायला. मग नारद महर्षी म्हणले मला बांधून टाक. कसं बांध? असं बांध. मग नारद महर्षीला त्या बांधलं त्या माणसाने. ती घरी गेला विचारायला, बायकोला विचारलं, आतापर्यंत जेवढे माणसं मारून मी तुम्हाला आणून दिलं त्या पापात वाटेकरी आहेत का? तिने दोन्ही हात वर केले. म्हणले माझं काम काय आहे, तुम्ही आणून द्यायचं, मी ते तयार करून तुम्हाला खाऊ घालायचं. पापाचा आणि माझा काही संबंध नाही. आई बाप म्हणले तू आमचा पोरगा आहेस, तुला आम्ही लहानचं मोठं केलंय, आता तुझं कर्म आहे आम्हाला खाऊ घालणं. पोरं म्हणले, पोरं तर म्हणले बापाचा आणि आमचं काही संबंधच नाही. मग नारद महर्षी चकित झाला आणि म्हणला, आपलं वाल्या कोळी चकित झाला आणि तिथं जाऊन म्हणला, महाराज मला मग त्या पापात कोणीच वाटे करण्यात. म्हणले मग तुला पाप मुक्त व्हायचं असेल तर मला सोड. आणि मग त्या नारद महर्षीला सोडलं त्यांनी. आणि मग नारद महर्षीने त्याला उपदेश केला, ठाईचं बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत. आपण कोणता मंत्र आहे? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा. 12 वर्षांनी परत येईल, तोपर्यंत एका जागेवर बसून रामनामाचा मंत्राचा जप कर.
नारदाच्या शब्दावर विश्वास ठेवला. वाल्या त्या जागेवर बसला आणि 12 वर्षांनी नारद महर्षी परत येऊस्तोवर त्याच्या अंगावर वारोळ वाढला. हा तरी मांडी मोडली नाही. एकाग्र चित्त केलं, नारदाच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि नारद महर्षी 12 वर्षानंतर परत आल्यावर मग नारदाच्या लक्षात आलं या जागेवर आपण एका भक्ताला बसायचं सांगितलं होतं आणि त्याला मंत्र दिलेला होता, पण त्याच्यावर वारोळ वाढलं दिसते. वारोळ बाजूला केलं आणि त्या समाधी योगातून त्या वाल्याला जाग केलं आणि सांगितलं, बाबा तुझा उद्धार झालाय. काय काय कीर्त वाढली, कोळ्याची कीर्ती केले रामायण रामादी. एवढा महापाप करणारा तुका म्हणे महापातके पतित होती जीवनमुक्त. संताची भेट झाली, भगवंताचं चिंतन एकाग्र चित्ताने केलं आणि चित्ताने केल्यामुळं राम जन्माला यायच्या अगोदर रामायण लिहिण्यापर्यंत अधिकार प्राप्त झाला. तुका म्हणे महापातके पतित होती जीवनमुक्त. हेळा मात्र ज्ञानेश्वर भैरवीचे साथ म्हणायचे का? भैरवी म्हणायचे का? धन्यवाद. पातके पतित तुका म्हणे पातके पतित तुका म्हणे पातके पतित तुका म्हणे पातके पतित होती जीवन मुक्त.
आईसाहेब मीराबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या मठाची पाहणं, एवढा विकास आमचे आईसाहेब राधाताई महाराज, विठ्ठल महाराज आणि ह्या पंचकृषीतल्या सर्वांचं सहयोग असल्यामुळे हे चाललेलं आहे. आमचे स्वामी महाराजांनी बऱ्याच वेळेस फोन केला मला, बरं का महाराज, महबूब महाराज, आधी रामकृष्ण हरी म्हणायचे मला. धन्यवाद मृदंगाचार्य, साऊंड सिस्टीम, सुंदर गुणवान गायक मंडळी, सगळी महाराज मंडळी, श्रोते मायबाप, सर्वांना धन्यवाद देतो. तुमचं सर्वांचं कल्याण हो. साऊंड सिस्टीमवाल्याला ते उत्तम सुंदर साऊंड सिस्टीम, मी असंच परवा दिवशी एका ठिकाणी साऊंड सिस्टीमवाल्याला 4-5 वेळेस म्हणलं ताई, त्यांनी 5,000चं पाकिट दिलं तर मला. हे नका का पाकिट द्या ना, पण साऊंड सिस्टीम चांगली दिली. धन्यवाद. तसंच माझ्यासमोर काय यांचं चॅनलवाले सांगळे महाराज, तुम्हाला पण उदंड विश्व प्राप्त व्हावं, अशी सेवा साधू संतांची तुम्हाला घडावी. आत्तापर्यंत झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, प्रभू रामचंद्राच्या चरणी, गुरुवारी भगवान बाबा वामन भाऊ आईसाहेब मीराबाईच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम श्री संत मीराबाई आई साहेब यांचा 28वा पुण्यतिथी सोहळा. 2 मिनिटं थांबा. थांबा. अखंड हरिनाम सप्ताह व पुण्यतिथी सोहळा श्री संत भगवान बाबा, संत वामन भाऊ महाराज, संत भीमसेन महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने यावर्षी पहिल्या दिवसाचं कीर्तन पुष्प आपल्या जवळचे रामेश्वर सौताडा, आदरणीय श्री हरिभक्त परायण महबूब महाराज शेख, जोरात टाळ्या वाजवा. मुस्लिम धर्मामध्ये जन्माला येऊन ज्यांनी हिंदू धर्म स्वीकारून स्वतः भागवत धर्माची भगवी पताका खांद्यावर घेऊन धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी महबूब महाराज, त्याला जिगर लागतं बरं का, जिगर. ही सोपी गोष्ट नाही. हे आपल्या बीड जिल्ह्याच्या मातीनीच असं काम करावं. आज म्हणून कोणत्या जातीमध्ये माणूस जन्माला आला यापेक्षा त्याचं काम जातवान असणं ही जगात सर्वात मोठी जात आहे. अध्यात्मासारखं एवढं मोठं महबूब महाराजांनी जातवान काम केलं. एकदा आमची चर्चा झाली, त्यांच्या मुलांची लग्न करायची तर पंचायत होऊन बसली. मुस्लिम धर्म म्हणायला लागले ना, चोरी करायची कशी, महाराज कीर्तन करतात. तुम्हाला सांगू का, हे क्षेत्र स्वीकारणं कधी कधी महाराजकीचं इतकं सोपं नाही बरं का, दिसतं तितकं. पण तेवढ्या अवघडातून मार्ग काढून त्यांनी पूर्ण आयुष्यभर हा धर्माचा प्रचार केलाय. म्हणून आपल्या संस्थांच्या वतीने त्यांचे कोटी कोटी धन्यवाद. आणि रामेश्वर सौताडा फार मोठं गाव आहे. गेली 3 वर्ष झालं मला तिथं काल्याच्या कीर्तनाचा मान महबूब महाराज आणि पांडुदेव शास्त्री तिथली मंडळी आम्हाला देतात आणि 3 वर्ष झालं तिथं बोलवतात. फार मोठा कार्यक्रम असतो. महाराज, आज तुमच्या मुखातून संत वामन भाऊचं चरित्र ऐकायला मिळालं. आणि हे फक्त कथा नाही, त्यांनी त्यांच्या आयुष्यात जे अनुभव आले ते आपल्या समोर सांगितले. म्हणजे बघा, हे किती भाग्यवान आहेत की ज्यांना वामन भाऊचा हात डोक्यावर पडला बाबा म्हणून तुमच्या आयुष्याचं सोनं झालं. यापेक्षा वेगळं काय असावं. त्यांनी सर्व चमत्कारही सांगितले. आईचंही उदाहरण सांगितलं. त्यांच्या आईचं 500 कोंबड्या जशा गेल्या तशाच झापाखाली गेल्या, पुन्हा उठल्याच नाही. खूपच छान. आणि एवढे आज पहिल्याच दिवशी बाबा तुम्ही लोक सर्व हसवलेत. पहिल्याच दिवशी हा धर्म मंडप खुश झालाय, खुश. मला वाटत नाही यापेक्षा वेगळा स्वर्ग कुठे आहे.
होय माता भगिनीनो, किती मोठा स्वर्गासारखा आनंद आज आपल्या प्रत्येकीला लाभलेला आहे. आणि या ठिकाणी महाराजांचं कीर्तन झालं. त्यांना आजचे यजमान श्री लालचंद राम गर्जे कॉन्ट्रॅक्टर, खरं म्हणजे लालचंद यांचं मी कौतुक करील की त्यांचे वडील राम गर्जे त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण कीर्तन केलं होतं वर्ष श्राद्धाला. आणि लालचंद भाऊनी या वर्षी आपल्या इथं हनुमानजी मंदिर आहे त्या मंदिरासाठी 5,000 इटा त्यांनी मला दिलेले आहेत, तेवढेचे पैसे पाठवून दिलेले आहेत. ते मंदिर सुद्धा आता इकडं महादेवाचं मंदिर चालू आहे आणि हे एवढा आता सप्ताह होईपर्यंत मंडप आहे त्याच्यावर, म्हणून ते झालं की लगे तेही मंदिर चालू होणार आहे, बांधकाम चालू आहे ते. तसेच श्री रघुनाथ गर्जे साहेब हे सुद्धा आहेत यजमानामध्ये. तसेच नाश्ता वालाजी भानुदास गर्जे, आसाराम नारायण सानप, भागवत अंबादास गर्जे यांनी सुद्धा सकाळी खूप छान नाश्ता केला. आणि दुपारी कडभनवाडी यांची पंगत झाली, त्यांच्याही भाकरीची छान पंगत झाली. मोहन निवृत्ती गर्जे, गणेश रावसाहेब फुंदे, गिनंदे वनवे, फौजी बायाळा आणि बाबासाहेब केरबा जायभाई यांनी सुद्धा लापशी भात कढीची पंगत आणि आमच्या महाराज लोकाला काही टाळ करायला पुरणपोळ्या खाऊ घातल्यात सगळ्यांनी, या तिन्ही पंक्तीवाल्यांनी, त्यांना सुद्धा सर्वांना धन्यवाद. तसेच आज पाटोदा माळे गल्ली महासांगवी भजनी मंडळीचा जागर होईल. उद्या सकाळी 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण होईल. आपल्या सगळ्या नंदिनीताई महाराज, ज्ञानेश्वरीताई खेडकर ह्या बसतील पारायणाला, त्यांच्याकडे नेतृत्व दिलंय. लवकर उठा महाराज मंडळी आणि 7ला ज्ञानेश्वरी घेऊन बसा. आणि बाकीच्या सगळ्या विद्यार्थिनी 7 वाजता तयार व्हा, उद्या रविवार आहे, सुट्टी आहे, ज्ञानेश्वरी पारायणाला बसा. बाबा आमच्याकडे अशा 55 विद्यार्थिनी या सावित्रीच्या लेकी, जिजाऊच्या लेकी आणि बाकीच्यांनी सुद्धा ज्ञानेश्वरी पारायणाला बसा. त्याच्यानंतर 10 ते 12 गाथा भजन होईल, त्याच्यानंतर पंगत आणि 2 ते 5 श्री हरिभक्त पारायण. महाराष्ट्रामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे ते श्री हरिभक्त पारायण सय्यद महाराज जलाल, म्हणजे वाल्मिकी रामायण, मूळ वाल्मिकी रामायण, त्याच्यामध्ये त्यांची फार मोठं शिक्षण PhD झालेलं व्यक्तिमत्व आहे. खूप विद्वान व्यक्तिमत्व आहे. अवश्य तुम्ही ऐकायला ते या, तो त्याचाही उद्या लाभ घ्या. तसेच उद्या संध्याकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये कीर्तन महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार रोहिणीताई महाराज परांजपे पुणे तेथे काय उणे अशा कीर्तनकार आहेत, त्याही कार्यक्रमाला या. सदाशिव ज्ञानोबा गर्जे ग्रामपंचायत सदस्य श्री सद्गुरू गर्जे सर, माजी सरपंच हे उद्याचे यजमान राहतील. उद्या सकाळचा नाश्ता दिनकर रघुनाथ गर्जे, विशाल बाबासाहेब गर्जे, नवनाथ हिराजी गर्जे. उद्या दुपारची पंगत गांधनवाडी, नप्परवाडी, कुटेवाडी. उद्या संध्याकाळची पंगत राधाकिसन भानुदास गर्जे फौजी, हिम्मत लानबा सानप माजी सरपंच, डॉक्टर बिभीषण किसनराव गर्जे, हरिभाऊ भाऊराव गर्जे, दिनकर बाबूराव सानप, शिवाजी रावसाहेब गर्जे, संतोष श्रीराम गर्जे. आणि उद्या संध्याकाळचा जागर गांधनवाडी, नप्परवाडी, गीतेवाडी, उंबरविरा भजनी मंडळ. तसेच उद्या 26 तारखेला म्हणजे सोमवारी 26 जानेवारीच्या दिवशी सर्व आजारावर भव्य आरोग्य शिबिर इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या सहभागाने, म्हणजे हे बीडचे डॉक्टर येणार आहेत. सर्व आजारावर मोफत आरोग्य शिबिर आहे. म्हणजे आपण या सप्ताहामध्ये ज्ञान यज्ञाबरोबर आरोग्य सुद्धा आपलं चांगलं राहावं, ती सुद्धा सर्वांनी तपासणी करून घ्यावी. सर्व कार्यक्रमाचा सर्व मंडळीने लाभ घ्या आणि 6-7 दिवस सर्व माता भगिनी पुरुष मंडळी, आपल्या गावातील तरुण मंडळ सर्वांनी उपस्थित राहा. आणि आपलं सांगळे साहेब यांचं YouTube चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह पाहायला मिळतंय. कोपरगावची साऊंड सिस्टीम, अंगद महाराज हे वाजवायला, काळे महाराज, तांबडे महाराज, कोकाटे महाराज, चव्हाण महाराज, सगळे माऊली महाराज उपस्थित आहेत. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल देव तुकाराम. हा पाठीमाग टाळ ठेवा, इकडं तिकडं टाळ टाकू नका, पाठीमाग